मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, शाळेमध्ये असताना तुम्ही तुमच्या आईच्या जोडीला येत असाल ना फाट्या वगैरे न्यायला शेतावरती. मित्रांनो, ही फाट्या करताना ना आता मुलगी माझ्या जोडीला होती म्हणून एक मला गोष्ट आठवली शाळेमधली, की मुलीला म्हटलं की मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा आईच्या जोडीला यायचो. म्हणजे आता मी तिला नानी बोलतो. तर नानी काय करायची, तिच्यासाठी मोठा असेल तर भारा असायचा. म्हणजे ही फाटा जास्त झाली त्याला भारा बोलायचा. त्याला मोळे बोलतात शुद्ध भाषेमध्ये, परंतु आम्ही काय बोलायचो भारा. आणि छोटी असेल तर भारुकली. आणि माझ्यासाठी ती ना भारुकली तयार करायची. आणि ती भारुकली काय करायची, तिच्यासाठी तो भारा करायची तयार आणि भारुकली माझ्या डोक्यावर द्यायची. आता मी काय करायचो, गावातून जाता जाता लाजत जायचो ती भारुकली. मला प्रचंड राग यायचा की ही भारुकली गावातली मुलं, शाळेतली माझ्या जोडची मुलं असेल ती मुलं बघायची मला आणि उद्या मला ती शाळेमध्ये जाऊन चिडवतील. म्हणून मला ती लाज वाटायची की भारुकली कशी घेऊन जायची. मी कशा तरी आईच्या मागे ती भारुकली डोक्यावर घेऊन जायचो आणि परंतु लाजत घरी जाऊन ठेवून द्यायचो. आणि आईवर राग यायचा मला, परंतु राग आहे ना थोड्या वेळामध्ये शांत होऊन जायचा. कारण जेव्हा मी भारुकली घेऊन जायचो ना तेव्हा आई 2 माणसांना सांगत फिरायची की बघ माझा मुलगा कसा काम करतो माझ्या हाताखाली. आणि तिला ना त्याच्यामध्ये मोठे पण वाटायचं की, आणि उलटं डायलॉग हे मारायचे, आता करतो पण बायको आल्यावर काय करणार का माहीत नाही. काही असण्यासारख्या गोष्टी होत्या मित्रांनो शाळेतल्या. तर मित्रांनो, ही गोष्ट मला आज आठवली. हे फाटा आम्ही जमा करत होतो तेव्हा आणि मी माझ्या मुलीला सांगत होतो की अशी आमच्या काळामध्ये करायचो. आता त्यांना त्याची माहिती पण होणार नाही, परंतु आता मी प्रयत्न करतो आहे की तुम्हाला पण त्या गोष्टी आठवून द्यायच्या. मित्रांनो, तुमच्यासाठी पण ही गोष्ट होती का तेव्हा? तुम्ही अशी भारुकली घेऊन जायचा का लाजत आणि तुमची आई दुसऱ्याला असं आनंदाने मोठे पण सांगायचे की माझा मुलगा माझ्या हाताखाली काम करतो? मित्रांनो, नक्की व्हिडिओला कमेंट करा की तुम्ही लहानपणी असताना, गावामध्ये राहत असताना, शाळेमध्ये असताना अशी गोष्ट तुमच्यासोबत व्हायची का? आणि तुमचा एखादा किस्सा कमेंटद्वारे शेअर करा. श्री स्वामी समर्थ.